रोहित पवार सुनेत्रा पवारांसाठी प्रचाराच्या मैदानात आता उतरलेले आहेत। सकाळपासून रोहित पवार यांची काठेवाडीमध्ये घोंगडी बैठक सुरू आहे। काठेवाडी गावामध्ये रोहित पवार 4 ठिकाणी घोंगडी बैठका घेणार आहेत। रोहित पवार 3 दिवस बारामतीमध्ये प्रचार करणार आहेत। मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोनातून मदत केलेली आहे, व्यक्तिगत मदत अजितदादांनी तिथे केलेली आहे। त्यामुळे या निवडणुकामध्ये आमच्यासारखे जे लोक नाही तर इतरही लोक जे प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत ते अजितदादांनी केलेल्या मदतीमुळे, दिलेल्या प्रेमामुळे, दिलेल्या ताकदीमुळे, एक अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम याच्यासाठी लोक प्रचारामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे याच्या पलीकडे जाऊन भावनिक नातं सोडलं तर मला असं वाटतं की दुसरं कुठला विषय नसावा। जय पवार देखील प्रचार करतायत। आगामी काळात दोघं मिळून काय प्रचार करण्याचं नियोजन आहे किंवा त्यांच्याशी बोलून तुमचा प्रचार चालू का तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर? सगळे आपापल्या लेवलला त्या ठिकाणी ते पक्ष म्हणून तिथं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करून त्यांचा प्रचार तिथं सुरू आहे। 23 तारखेला मतदान आहे, त्यामुळे आजपासून आपण जर बघितलं तर वेळ काळ थोडासा कमी राहिलेला आहे। त्यामुळे जेणेकरून आपापल्या लेवलला वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार जर केला तर व्याप्ती सुद्धा प्रचाराची तिथं वाढत असते। त्यामुळे त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार चालू आहे आणि आमचा दुसऱ्या बाजूला चालू आहे आणि इतरही जे परिवारातले इतर लोक आहेत ते आपापल्या लेवलला त्या ठिकाणी प्रचार करत आहेत। सांगता सभेला आपण सर्व एकाच मंचावर दिसणार। ठीक आहे, बघा, सांगता सभा, नारळ वाढवण्याचा कार्यक्रम, फॉर्म भरण्याचा कार्यक्रम तसं बघितलं तर त्या पक्षाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता। त्यामुळे तिथं म्हणजे कुठेही संवाद आमचा त्या ठिकाणी झाला नसल्यामुळे आम्ही तिथं गेलो नव्हतो। शेवटी प्रयत्न काय आहेत की सांगता सभा सुद्धा ही प्रचाराची सांगता सभा असते। प्रचारामध्ये सहभाग घेतला म्हणजे खूप काय झालं असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। तुम्ही आता असं म्हणालात की भाजप दीर्घकालीन विचार करते, रोहित पवार बारामतीमध्ये दीर्घकालीन काय विचार करण्याच्या भूमिकेत आहेत? हे बघा, माझा स्वभाव तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे। मी जे काय आहे ते ओपनली त्या ठिकाणी बोलतो। इथं माझा जन्म झालेला आहे, माझं मतदान अजून सुद्धा त्या ठिकाणी बारामतीत आहे। मी जिल्हा परिषद या भागातून उभा होतो। दादांनी मला निवडणुकीला त्या ठिकाणी पहिलं तिकीट दिलं होतं। त्यामुळे मी इथं येण्याचं कारण दादांच्या प्रती असणारा आदर आहे। आता हे हा इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी काकी सुद्धा अजितदादांचीच प्रेरणा घेऊन अजितदादांसारखंच त्या ठिकाणी काम करतील आणि मग आम्हाला आमचा मतदारसंघ आहेच ना, कर्जत जामखेड, तिथं असणाऱ्या लोकांनी सुद्धा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर हा टाकलेला आहे। एवढी मोठी ताकद आमच्या विरोधात असताना सुद्धा थोडक्यानं का होईना मताने निवडून येऊन या सरकारला जाब विचारण्याची संधी मला तिथं असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे राजकारण हे जे काय असतं ते आपण प्लॅन करून जात असतो। प्लॅन हा कर्जत जामखेडचाच आहे आणि राजकारण हे उद्या जाऊन कसं होईल कोणालाच त्या ठिकाणी माहित नाही। दादा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नेमणूक होणार आहे माहिती समजते। जूनमध्ये कार्यकारिणीची बैठक होणार आहे, एकमताने हा निर्णय घेतला जाणार आहे। ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे। ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, परिवारातला एक भाग आहे, युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे। त्यामुळे त्यांना कार्याध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे। शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व विरोधात असणारे जे कोणी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, नाही तर पुढच्या पिढीतले जे कोणी आमदार नाही तर इतरही सर्व लोक आहेत, त्यांनी एकत्रित येऊन सामान्य लोकांचे प्रश्न जरा आक्रमक पद्धतीने मांडण्याची हीच ती खरी वेळ आहे असं मला तरी तिथं वाटतं। कारण बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, आता या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण दुष्काळाला समोर जाणार आहोत। त्यामुळे तेही मुद्दे असतील, महिला सुरक्षेचे मुद्दे, हे विषय आक्रमक पद्धतीने कुठलंही त्या ठिकाणी पद असलं काय नसलं काय आपल्याला त्या ठिकाणी सत्तेतल्या लोकांना सुद्धा त्यांच्या नेत्यांपुढे मांडावे लागतील आणि आमच्यासारख्या विरोधकाला सुद्धा रस्त्यावर उतरून ते मुद्दे त्या ठिकाणी मांडावे लागतील।